पहिले तर आज सभागृहामध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विरोधकांचा प्रस्ताव होता। ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे, अनेक सुविधांचा अभाव आहे, रुग्णवाहिकांची दुरुस्ती होत नाही आहे, रुग्णालयाचे इलेक्ट्रिक कनेक्शन कापले जात आहेत, सर्व सामाजिक सेवा बंद केल्या जात आहेत, यावर आज चर्चा होती। परंतु दुर्दैवानं आज सभागृहामध्ये ही चर्चा सुरू असताना कोरम सुद्धा नव्हता। सभागृह चालवणं हे सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असते, परंतु सरकार सत्ताधारी जबाबदारीतून पळ काढताना आज दिसलेत। त्यामुळे गणपूर्ती नसल्यामुळं ही सत्ताधाऱ्यावर सभागृह बंद करण्याची नामुष्की आली। मला वाटतं की हा सत्ताधाऱ्यांचा नैतिक पराभव आहे असं मी मानतो आणि गांभीर्याने हे सभागृह चालवावं। वारंवार मुख्यमंत्री असतील की विधानसभेचे अध्यक्ष असतील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सूचना करूनही सभागृहामध्ये मंत्र्यांचा अनेक विषयाच्यावर चर्चा होताना त्या संबंधित मंत्र्यांचं बूड हे खुर्चीवर टिकत नाही। यावरूनच यांचं कामकाजामध्ये सहभाग होण्यासाठी हे गंभीर नाहीत, यांना गांभीर्य नाही असं लक्षात येत आहे। म्हणून गणपूर्ती अभावी आज सभागृह बंद झाला, ही सरकारची नामुष्की आहे। मी काल अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं। नागपूरच्या नवीन विधानसभा इमारतीच्या बांधकामासाठी, प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 1000 ते 1200 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि 400 आसनाचं विधानसभा आणि 180 आसनाची विधान परिषद ही निर्मित केली जाणार आहे। आणि यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी 2028 पर्यंत हे सर्व बांधकाम पूर्ण करा असं सांगितलं। ज्या सरकारने 2014 मध्ये वेगळा विदर्भाची घोषणा देऊन वैदर्भीयाचे मतं घेऊन भरभरून आपले उमेदवार निवडून आणलेत, आमदार निवडून आणलेत, मात्र सत्तेमध्ये मशगूल असलेल्या या भारतीय जनता पक्षाला ज्यावेळेस महाराष्ट्राची सत्ता मिळाली तर विदर्भाच्या जनतेकडे यांनी दुर्लक्ष केलं आणि विदर्भाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं। 1000-1200 कोटी रुपये खर्च करण्याचा आणि 400 आसनाची इमारत खर्च उभी करण्याचा यांचा जो प्लॅनिंग आहे, याचाच अर्थ की विदर्भाच्या मागणीकडे किंवा विदर्भ करण्याकडे यांचा कल नसून ही यातून पळ काढण्याची भूमिका आहे। त्यांना तो करायचंच नाही असं त्यांनी ठरवलं आहे। भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी छोट्या राज्याची कल्पना मांडली, अनेक छोटी राज्य निर्माण केली। काँग्रेसने केवळ एकच राज्य तेलंगणाचं विभाजन करून, आंध्राचं विभाजन करून तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण केलं। पण दुर्दैवाने आत्ताच्या याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा अजेंडा होता 14 मध्ये की आम्ही सत्तेत आल्यानंतर वेगळा विदर्भ करू। केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये असताना वेगळ्या विदर्भाचा प्रश्न यांनी पायदळी तुडवला। एव्हा मी असं म्हणेल की हे विस्मरणात यांच्या गेलेलं आहे। हेच या नवीन इमारतीच्या बांधकामावरून, त्यांच्या एकूण आसन क्षमतेवरून या सरकारला वेगळ्या विदर्भाशी काही देणं घेणं राहिलं नाही। विदर्भाच्या जनतेशी, त्यांच्या भावनाशी हे खेळ फिरवून मतं मिळवलीत, त्याचा त्यांना विसर पडला, हे आता स्पष्ट झालेलं आहे। महत्त्वाचा विषय आता तुम्ही जो विचारलात की राज्यातील कायदा सुव्यवस्था कुठे आहे। संगमनेरमध्ये ही जी आज घटना घडली, अत्यंत दुर्दैवी, मन हेलावून टाकणारी आणि काळीज पिळून टाकणारी अशी घटना आहे। एका 13 वर्षीय छोट्या बालिकेवर जो ॲसिड हल्ला झाला, आता ती अत्यंत गंभीर आहे। म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राज्यात उरली का? कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात सरकारला यश आलं का की अपयश आहे? उद्या हा स्थगन देऊन आम्ही याची मागणी चर्चा करणारच आहोत।
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुली बेपत्ता होत आहेत, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत आहे, महिला लापता झालेत। काल परवाच एका वृत्तपत्राने लापता लेडीज लापता नावाचं एक अग्रलेख लिहिला गेला, समलेखन लिहिलं गेलं आणि महाराष्ट्राची विदारक परिस्थिती महिलावरील ते विशद केली गेली। दर महिन्याला जो क्राईम वाढतो आहे महिलावरील अत्याचाराचा, त्याचं हे आता या सगळं सीमा उल्लंघन झालेलं आहे। आणि ही घटना संगमनेरची घटना म्हणजेच मला वाटतं की या राज्यामधील पोलीस विभाग किंवा पोलिसांचा धाक राहिला नाही। गुन्हा करणाऱ्यांची आता हिंमत वाढत चालली। आमचं कोणी काही वाकळच करू शकत नाही अशी हिंमत या गुन्हेगारांची झाली। त्यामुळं कायदा हातात घेऊन वाटेल त्या पद्धतीनं धिंगाणा घालण्याचं काम राज्यामध्ये सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता या राज्यातील लहान बालिकाही सुरक्षित नाहीत, महिलाही सुरक्षित नाहीत आणि हे संपूर्ण पाहता हे सरकार कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलं आहे आणि याचा जाब उद्या सरकारला द्यावं लागेल। ते आम्ही स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून उद्या मांडणार आहोत। नहीं, देखिए संगमनेर की जो अभी आज घटना घटी है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है। मैं कहता हूँ कि ये कानून सुव्यवस्था की व्यवस्था जो है इसकी धज्जियाँ उड़ाने वाली है। यहाँ पे कोई भी सुरक्षित नहीं, यही मैसेज देने वाली आज की घटना बताती है। पुलिस का जो एक धाक था, एक पुलिस का डर था, वो डर अभी यहाँ के क्रिमिनल को रहा नहीं या कोई किसी को रहा नहीं। इसीलिए कानून हमारा कुछ बिगाड़ नहीं सकता, पुलिस हमारे कुछ बिगाड़ नहीं सकती। ये हिम्मत इनकी बढ़ गई है, इसीलिए छोटे छोटे बालिका भी सुरक्षित नहीं है। आज जो 13 साल के बच्ची पे ऊपर जो हल्ला हुआ है, एसिड हल्ला हुआ है, आज वो गंभीर स्थिति में है। यही दर्शाती है कि राज्य के अंदर में कानून सुव्यवस्था बची नहीं है। लॉ एंड जुडिशियल की पूरी बिगड़ चुकी है और इस स्थिति में ना बच्चियां सुरक्षित है, ना महिलाएं सुरक्षित है। बड़े पैमाने में बच्चों के ऊपर अत्याचार हो रहा है, महिला के ऊपर लैंगिक अत्याचार हो रहा है और इससे पता यही चलता है कि राज्य की स्थिति कानून को व्यवस्था को लेकर बहुत गंभीर बन चुकी है और इसको गंभीरता से लेना चाहिए। कल इस मुद्दे को हम लोग हाउस के अंदर उठाएंगे और सरकार के ध्यान इसमें तरफ हम लोग आकर्षित करेंगे और इसका जवाब भी सरकार को देना पड़ेगा। नाही, हे तर या संदर्भात सरकारची अनास्था आहे। अधिवेशन चालवताना अधिवेशन काळामध्ये पूर्ण वेळ मंत्र्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे। सत्ताधाऱ्यांचं हे काम आहे अधिवेशन चालवणं, तिथला गणपूर्ती ठेवणं, हे सगळं काम त्यांचं आहे। ही जी घटना झाली 11 वर्षीय मुलीवर झालेली जी काय ते ॲसिड हल्ला आहे 12-13 वर्षाच्या छोट्या बालिकेवर, हे अत्यंत गंभीर बाब आहे। म्हणून मी सांगितलं की यामध्ये एकूणच जी परिस्थिती आज सरकारची आहे, या सरकार याला जबाबदारी आहे आणि सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, पोलीस विभागाने हे संपूर्ण सांभाळण्यामध्ये यांना अपयश आलं का त्याचं उत्तर आम्ही मागणार आहोत।